हिरव्या मिरच्या, ओलं खोबरं आधी वाटून घ्यायचं आहे. ते लवकर बारीक होत नाही, त्यामुळे ते आधी वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये लगेच कढीपत्ता, कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि बारीक केलेले कैरीचे तुकडे देखील टाकून घ्यायचे. लसूण टाकून घ्यायचा आहे. त्यामध्ये लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि गोड होण्यासाठी 2-3 चम्मच साखर देखील टाकून घ्यायचे. हे सगळं मिश्रण पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे. जिरं, मोहरी टाकून कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. थोडंसं अर्धा चमच हिंग टाकायचं आहे आणि वाटून घेतलेला कैरीचा सगळा मसाला टाकून घ्यायचा आहे. सगळं मिश्रण एकजीव करून 10 मिनटं चटणी शिजू द्यायची. तयार आहे आपली कैरीची आंबट गोड चटणी. वरण भातासोबत खूप छान लागते. एकदा नक्की करून पहा.